नमस्कार, राम राम. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी निघालो आहे साताऱ्याला. आज साताऱ्याला निघालेलो आहे. साताऱ्याला आमची शूटसाठी निघालो आहे. कॅमेरा घेऊन माझ्यासोबत असणार आहे माझा मित्र दीपक घोले. तो लातूरहून येणार आहे. लातूरच्या बसमध्ये बसलेला आहे तो, आणि तो म्हणतो की औशामध्ये गाडी येणार आहे 6 वाजता. तर 6 वाजता बस येणार. त्या हिशोबाने मी निघालेलो आहे औशाच्या नवीन बस स्टँडला. तर चला, तर मग तुम्हाला दाखवतो. पूर्ण हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ खूपच भारी झालेला आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपासून बघा. हा आगळा वेगळा व्हिडिओ आहे. वेगळा व्लॉग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, लाईक पण करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तर मग बघूया. पूर्ण व्हिडिओ बघा. मी पोचले औसा बस स्थानकवर. नवीन बस स्थानक आहे. नवीन बसस्थानक हे एक नंबर बसस्थानक आणि आधुनिक पद्धतीचं बसस्थानक आहे. जुनं बसस्थानक जे आहे औशामधले ते खूप जुनं आहे आणि त्या ठिकाणी आपण लोकलच्या बसेस तिथे असतात आणि जे लाँग रूटचे जे बसेस आहेत ते ह्या नवीन बसस्थानकवर लागतात. जसं की सोलापूर असेल, जे लाँग रूट जे आहेत सातारा, सांगली, परत तिकडे नागपूर वगैरे, जे नांदेड, अशा ठिकाणी जाणारी बसेस हे ह्या ठिकाणी म्हणजे नवीन बसस्थानकला येत असतात. तर आलेली आहे आमची बस. तर बस आहे मेंढा आगरची. तर लातूरहून निघती बस आहे. लातूर, औसा, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, मेंढा आणि सातारा ह्या मार्गे जाणारी बस आहे. आणि लातूरहून औशानंतर फेमस ठिकाण जे आहे ती बसेस सर्व बसेस थांबतात. जिथं आहे उजनीमध्ये फेमस मिळते ते बासुंदीसाठी आणि चहा पाणी नाश्ता जे काय आहेत ते प्रवासी. आता सकाळचे वाजले आहेत 9, तर 8 वाजले असतील. 8च्या सुमारास बस इथं उजनीला आलेलं आहे आणि तिथं आम्ही मस्त चहा घेतलेला आहे. आणि चहा घेऊन आम्ही आता खरं तर आमच्या ब्लॉगची सुरुवात इथून होणार आहे, कारण ते आहे ते मी स्टार्टिंग निघायला होतो, त्यामुळे ते दाखवणं गरजेचं होतं. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. नवीन म्हणजे पहिलाच ब्लॉग आहे आपला असा ह्या टाईपचा. लॉंग रूटला जाणार आहे आम्ही. आमचा पहिलाच शूटचा ऑर्डर आहे आणि लॉंग आहे आमच्या दीपक भाऊची ऑर्डर असल्यामुळं मला पण दीपक भाऊनी इन्व्हाइट केले. त्यांचं मोठेपण आणि त्याला काय आपला थोडंफार हिस्सा देतील ना तरी पण. आणि शूटचा ऑर्डर आहे आणि लॉंग ऑर्डर आहे. डायरेक्ट औसा, लातूर ते डायरेक्ट सातारा. पण आपलं काम आवडलं, आपलं काम बघितलं, त्यांनी म्हणले की ऑर्डर तुम्हालाच देणार. आपल्याला ऑर्डर भेटलेले, तर आपण लॉंग रूटला जात आहोत. चला, तर मग तुम्हाला स्टार्ट टू एंड आपला छोट्याशा बाईटमध्ये तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. आणि शक्य असेल तेवढा तुम्हाला ब्लॉगच्या टाईपमध्ये तुम्हाला व्हिडिओ तर नक्की बघा. व्हिडिओ खूपच भारी होणार आहे आणि ऑर्डर पण अशी नंबर 1 आहे आमचे. मजाच येऊन जाईल. चला, तर मग प्रश्न गुड मॉर्निंग वगैरे काय तर एवढा व्हिडिओ करायला तुझा
म्हटलं की जागा माझ्या झाल्या अजून दिले का? लातूरमध्येच बस फुल झाली असल्यामुळे आम्हाला दोघांना म्हणजे लातूरमध्ये एकच सीट भेटली दीपक भाऊसाठी आणि माझ्यासाठी भेटली नव्हती. तर त्यासाठी आम्हाला तुळजापूर येथे आम्हाला जागा भेटलेली आहे दीपकला आणि मला दोघालाही. आणि तुळजापूरचं दर्शन घाट देवीचं दर्शन आम्हाला लांबून मंदिर दिसलं आणि दर्शन करून आम्ही सोलापूरच्या दिशेने निघालो. अभी आया सर लो तो रुमाल दीपकराव झोपलेले आहे. दीपकराव सोलापूर आले. सोलापूर उतरायचं आहे का? जेव आहे उतरायचं जेवायचं नुकती म्हणते आता उद्या काय की नुकती म्हणते पुढे येतो मला मस्त जाऊ तू तिथं बस इथे प्रॉब्लेम. जागा जागा झोप म्हणा आता आडवं झोप वो झोप कसं झोप हा झोपत संपलं का? मित्रांनो सकाळचे 9 वाजले होते. सोलापूरमध्ये पोचलो आम्ही. तब्बल 4 घंटेचा प्रवास करून सोलापूरमध्ये पोचली बस. आणि सोलापूर झाल्यानंतर आम्ही थोडी डुकली घेतली आणि पंढरपूरला पोचलो. पोटामध्ये काहीही नव्हतं. सकाळी उठल्यापासून एक चहा तेवढा घेतला होता उजनीमध्ये. आणि आता जेवणासाठी आम्ही कंडक्टरला विचारला असता कंडक्टरने सांगितले की पंढरपूरच्या पुढं थोडं आपली बस थांबते तिथे आपण. आणि पंढरपूरच्या बस स्थानकावर बसल्यानंतर तेव्हा आम्ही जरा पाणी घेतलं आणि थोडं नाश्ता घेतला. तर मित्रांनो आम्ही तब्बल सकाळी 6 वाजल्यापासून एसटीचा प्रवास करत आहे. एसटीचा प्रवास करताना आम्ही भयंकर मजा आली ती गोष्ट. तर आम्ही सुरुवातीला आम्ही तुळजापूर सोलापूर पंढरपूर आणि आता आम्ही जातो सरळ मेंढा मार्गे सातारा. आणि बस थांबले तिथं. बस आपला नाश्ता चहा पाणी करण्यासाठी MH14 आणि इथं थांबले महाराष्ट्र फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आम्ही थोडं नाश्ता पाणी करतो. आणि पुढचे अपडेट तुम्हाला जेवण करून
सध्या आला पोटात जरा बाबा हरी काय म्हणत आहे बघावं लागेल. आणि ही आमची सीट. चलो तर मग आपण थोडी पेटपूजा करूयात. पेटपूजा चला चला चलो हात धुणे चलो. काय काय भेटतं इथं? चहा कॉफी वडापाव भुजिया मिसळ बिसळ ह्या त्या. काय घेणार असता? काय स्पेशल इथं? टोकन घ्यायचे काय रे? टोकन घ्यायचे आधी. पुढे पैसे घेऊ ना पोट भर गाडी नाही. तर मित्रांनो फायनली आम्ही इथं महाराष्ट्र फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आलो होतो. तिथला मालक माझ्या हातामध्ये कॅमेरा आणि मोबाईल बघून तो थोडा आमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता. तर तरी पण माझा ब्लॉग चालूच होता. आणि मित्रांनो हा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता. तर त्याने आम्हाला एक स्पेशल सीट पण दिली आणि थोडं सेल्फ सर्व्हिसचे टोकन घेतलेलं आहे. टोकन घेऊन असले 2 लाल टोकन. वडापाव गरम आहे ना? वडापाव खाऊन लस्सी. तर आमचा प्रोग्राम असा ठरला. वडापाव खाल्ला. वडापाव खाल्ल्यानंतर मग लस्सी पिऊ म्हणलं. अजून वडापाव खाणं चांगलं नाही कारण तेलगट कुठलं काय त्याच्यामुळे प्रवासामुळं तर आपला प्रवास लांब असल्यामुळे लस्सी पिण्यात आम्ही जरा बाहेर फेरफटका मारला. उन्हाळ्यामध्ये हे असं होणारच. वाटून पैसा 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 दे घामटा दसका चूस चूस के पीने लगा. लस्सी पाकिट गिलासापेक्षा पाकिटामध्ये लस्सी मस्त लागली आम्हाला. आमचं मन झालं की आणखीन कधी. आम्ही परत लस्सी घेण्यासाठी आलो इकडे कुठं महाराष्ट्र हॉटेलमध्ये. पाकिट लस्सी द्यायचं. लस्सी लस्सी आता बसमध्ये. हे आमची लालपरी. लालपरी काय माहिती कधी परी तोपर्यंत काय माहित. दीपक काय म्हणतोय काय माहित आयुष्यात कधी परी येईल तोपर्यंत लालपरी सोबत जाऊ. आमचा मेंढा परी. पाणी कडं
बाटली पाणी तेवढं पाणी. बसा बसा मग बस तुम्ही. इथं कोण बसले का रे? हाय की जाय का बसा. बघा गोपाल थोडं रुपये देते बघितलं काय नाही. डेडिकेशन बघा डेडिकेशन बघा. थांबलो होतो आम्ही नाश्त्यासाठी. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. मग लस्सी बिस्सी घेतली जाते. एक म्हणतो 2 खाल्ले. वडापाव एक गेला याच्यामध्ये 6 पॅकमध्ये वडापाव गेला आहे. 6 पॅक 7 पॅक झाले. खाल्लेला आहे. आणि व्हिडिओ खूपच चांगला होता. शेवट बघावं लागेल तुम्हाला. मजा येऊन जाईल ना. कारण आम्ही चाललोय साताऱ्याला प्री वेडिंगला एंगेजमेंटला शूटला. याच्याकडे लुमेक्स X5 Mark II आहे. आणि माझ्याकडे पप्पा आहे याच्याकडे तर माझ्याकडे आजोबा आहे. तर मित्रांनो आम्ही असं आमची सीट बसलेली इथं. आल्यापासून मी पुढं बसलो होतो. आता सकाळी तुम्ही बघितलं असाल गर्दी खूप होती. मला थोडं पण जागा भेटली नव्हती. मी उभा टाकून आलेलो आहे तुळजापूर पोस्टवर. हा म्हणाले आहे ना. माझ्याकडे व्हिडिओ आहेत सगळे फुटेज आहेत. आणि हां काय झालं सॉरी काय झालं मित्रांनो काय ह्यानं निघाला लातूरून. मी निघालो औषध. मग काय झालं ह्याला येताना म्हणलो होतो मी की बाबा माझी सीट पकड. तर ह्यानं बसून गेला दुसऱ्या माणसाला. तिथे उतरल्यानंतर मी परत बसा गेलो स्टुडिओवर. तर तो म्हणला की असं स्टुडिओ असते म्हणलं का नाही. मग ठीक आहे म्हणलं. मग ह्यानं म्हणलं थोडं वेळ मी बसतो थोडं वेळ तू बस. मग आम्ही काय थोडा प्लॅन चेंज केला नंतर. मग उजनीपासून ह्यानं बसलं सीटवर आणि उजनीनंतर मी बसलो. आणि उजनीपासून मला वाटतं काक्रंबा किंवा काहीतरी गावाचं तर तुळजापूरच्या अलीकडे थोडं. मग आम्हाला टेबल जागा भेटली. पण आत्ता ही बस बघा लालपरी मोकळी दिसते. इथं झोपलं तरी चालतंय. आता बघितलं
ना डोंगरात माती आणलं. मित्रांनो, लातूर ते सातारा हे अंतर अंदाजे 400 किलोमीटर असेल आणि पंढरपूरवरून आणखीन 145 किलोमीटर राहिलेलं आहे. इथून लागणार आहे 3 तास. 3 तास आम्हाला कसे गेले कळाले नाही, कारण रस्ता आणि लालपरी म्हणजे एस टी अशी नंबर 1 सुसाट होती की पोटातलं पाणी देखील ढवळं हालत नव्हतं. इतकं मस्त आणि एकदम छान प्रवास आम्हाला एस टीचा लाभलेला आहे. आणि तब्बल मित्रांनो 6 घंटे प्रवास करून आम्ही साताऱ्यामध्ये पोहोचलो. चला घेतो एखादी घेतो. मला बी दे. झाला का? आपलं टेन्शन आपल्याला निबगराव घेतलं का? हां का? सातारा फायनली मित्रांनो साताऱ्यामध्ये पोहोचलो. तब्बल 8 घंटे ना? 6 7 8 9 10 11 12 8 घंटे. तब्बल 8 घंटे बघा. तर मित्रांनो, असा हा होता आमचा आजचा प्रवास आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा मित्रांनो. आम्ही आता पुढं नाश्ता केला आणि नाश्ता करून आम्ही आमची उद्या जे कराडला जी तारीख आहे शूटिंगची, त्यासाठी आम्ही तिथून पुढं निघालो साताऱ्यावर. तर त्याचा व्हिडिओ आपण पुढल्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. तत्पूर्वी आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. बाय बाय. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये.